Hello everyone, Jai Bhim. We will provide photography and video shooting services for any social event in the society at a 50% discount. आपल्या पाल्यासाठी आपण जर का स्थळ शोधत असाल तर यासाठी बायोडेटा आपल्याला लागणारच आहे. तर बायोडेटा बनवण्यासाठी एक छानशी ट्रिक मी तुम्हाला शिकवतोय या ठिकाणी. तर कृपया आपण ती ट्रिक शिकून त्याप्रमाणे बायोडेटा बनवावा आणि शेअर करावा. तर बायोडेटा बनवण्यासाठी या ठिकाणी एक वेबसाईट आहे, ज्या वेबसाईटचं नाव आहे मराठी बायोडेटा AI, जी तुम्ही मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करू शकता, जी तुम्ही आपल्या गुगलमध्ये ओपन करू शकता, तुमच्या कम्प्युटरमध्ये जर ओपन करता येत असेल तर कम्प्युटरमध्ये सुद्धा ओपन करू शकता. तर आता मी कम्प्युटरमध्ये ओपन करतोय आणि तुम्हाला दाखवतो की ती बायोडेटा मराठी बायोडेटा जी वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्ही तुमच्या पाल्याचा बायोडेटा कशा प्रकारे तयार करू शकता. तर यासाठी आपल्याला इंटरनेट आणि आपल्या पाल्याची माहिती एका ठिकाणी लिहून ठेवा. तुम्ही लिहिलेली माहिती तुम्हाला या ठिकाणी टाईप करायची आहे. जर शक्य असेल तर तुम्हाला ती व्हॉट्सअपमध्ये टाईप करून ठेवा. व्हॉट्सअपमधून तुम्हाला मराठी टायपिंग एकदा केलेलं या ठिकाणी फक्त कॉपी पेस्ट करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला आत्ता बायोडेटा बनवा अशी एक टिप दिसेल त्या ठिकाणी, किंवा बायोडेटा तयार करण्यास सुरुवात करा या ठिकाणी अशी टिप दिसेल. त्या ठिकाणी आत्ताच बायोडेटा बनवा या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तुम्ही क्लिक केल्यानंतर एकदा आपल्याला नव्याने जसा वेबसाईट उघडणार आहे मित्रांनो, तशी वेबसाईटची माहिती या ठिकाणी आपल्याला आपल्या व्हॉट्सअपमधून कॉपी करून घ्यायची आहे. बघा या ठिकाणी मी एवढी सगळी माहिती कॉपी केली आहे. कॉपी केलेल्या माहितीला या ठिकाणी वेबसाईटच्या या साईडला एक लॅपटॉप किंवा कम्प्युटरमध्ये जी भाषा आपण टाईप करतो ती जर मराठी नसेल, इंग्रजी असेल तर त्याचं कन्वर्शन इथून आपल्याला भेटतंय, ट्रान्सलेशन इथून आपल्याला भेटतंय. तर ते टाकण्यासाठी आपल्याला इथून बायोडेटा बनवण्यासाठी आपल्याला इथून भेटतंय. तर इथून आपण ते कॉपी करू शकतो. इथं तुम्ही जे काय ते मला नाव टाकायचं असेल ते नाव इथून टाकून पेस्ट करू शकता. आता बौद्ध वधूवर परिणय सूचक हा आपला ग्रुप आहे, तर या ग्रुपचं आपण नाव या ठिकाणी मेन्शन करत आहोत. या ठिकाणी तुम्हाला दुसरा काही मेसेज लिहायचा असेल तर तोही तुम्ही लिहू शकता. सेव्ह केला तर बघा या ठिकाणी तो मेसेज येतो आहे. तुम्हाला काही विश लिहायची असेल तर ती विश तुम्ही इथं लिहू शकता, जसं की जय भीम. आता मी पुन्हा एकदा या ठिकाणी बघतोय देवाच्या नावाचा ऑप्शन आहे. तर देवाच्या नावाचा ऑप्शनच्या ठिकाणी इथं बघा आपण आपल्या ज्याही देवाला आपण इथं मानत असू त्या देवाचं इथं नाव लिहू शकतो. आणि आणखी एखादं तुम्हाला ॲड करायचं असेल तर तेही ॲड करू शकता. तर तुम्ही ते सुद्धा या ठिकाणी ॲड करू शकता. तर मी या ठिकाणी बघा जय भीम हे शब्द ॲड केले आहे, नमो बुद्धाय हा शब्द ॲड केला आहे आणि सेव्ह या ऑप्शनला क्लिक केला आहे. बघा या ठिकाणी वरती बौद्ध वधूवर परिणय सूचक आणि मोबाईल नंबर आहे आमच्या याचा फॉर्मॅटचा, तर तो टाकू शकता. त्यानंतर सेव्ह करायचं आहे याला. या ठिकाणी जे आपण आराध्य दैवत जसं की आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध आपण यांना मानतो, तर बौद्ध असल्या कारणाने बाबासाहेबांचा फोटो आपण या ठिकाणी घेत आहोत. या ठिकाणी 2 फोटो किंवा 2 लोगो लावण्यासाठी आपल्याला ऑप्शन नाही आहे मित्रांनो. आपण ज्याही भाषेमध्ये इंग्रजी, हिंदी, गुजराती, बंगाली, तेलुगू, तमिळ, उर्दू किंवा कन्नडा ज्याही भाषेत आपल्याला बायोडेटा तयार करायचा असेल त्या भाषेमध्ये या ठिकाणी बायोडेटा तयार करता येतो. या ठिकाणी आपण जन्मवर्ष निवडू शकतो. बघा 19 महिना 11वा आणि वर्ष 1994, म्हणजे आपण या ठिकाणी आपल्याला सगळ्या गोष्टी आपण ॲड करू शकतो. जन्म वेळ आपल्याला गरजेची नाही आहे तर आपण डिलीट करून टाकायची. जन्म ठिकाण गरजेचं नाही आहे, डिलीट करून टाकायचं आहे. नाव रास किंवा नाव राशी या ठिकाणी आपल्याला गरजेची नाही आहे, तर ती आपण या ठिकाणून काढू शकतो.
बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर ज्या वेळेस आपण आपल्या धर्माबद्दल किंवा आपल्या जातीबद्दल विचारलं जातं तर आपण हिंदू महार हा शब्द या ठिकाणी लिहितो. तर कृपया आपण या ठिकाणी धम्म हा उल्लेख करून या ठिकाणी धर्मजातच्या ठिकाणी बदलवून घ्यायचा आहे. आणि धम्म ज्या ठिकाणी यावेळेस कराल तर त्यावेळेस नवबौद्ध किंवा बौद्ध या प्रकारे उल्लेख केला गेला पाहिजे. हिंदू महार हा शब्द लिहिणं थांबवा मित्रांनो, कारण बाबासाहेबांनी आपल्याला 1956 मध्ये हिंदू महार या जातीतून काढून आपल्याला बौद्ध बनवलं आहे. काही लोकांना हिंदू महार म्हणून घेण्यामध्ये आजही आनंद आहे. कदाचित सवलती मिळावे यासाठी करत असतील, ते मला माहिती नाहीये, पण आज रोजी आपण बौद्ध म्हणून आपला उल्लेख करून घ्यावा अशी एक माझी विनंती आहे. या ठिकाणी पुढे विचारलेल्या गोष्टींना आपल्याला द्यायचं आहे. कुलदैवत, गोत्र, आता हे हिंदू लोकांसाठी आहे. नक्षत्र किंवा जे राशी वगैरे बघतात त्यांच्यासाठी आहे. जर का तुमच्याकडे या प्रकारातली माहिती काही असेल तर ती तुम्ही टाकू शकता. या ठिकाणी उंचीचा भाग माझ्या हातून डिलीट झालेला आहे, तर आपण या ठिकाणी उंची ही टाकणार आहोत. तर उंची या ठिकाणी जेव्हा आपण टाकणार आहोत तर उंची टाकल्यानंतर बघा या ठिकाणी उंचीचा एक कॉलम आपण तयार केला आहे. तर 5.5 उंच आहे. वेतन, उत्पन्न वगैरे जर का ते काय टाकायचं असेल तुम्हाला तर ते तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता. नोकरी, व्यवसाय, तुम्ही जी नोकरी करत असाल ते या ठिकाणी कॉपी केलेलं असेल किंवा तुम्हाला माहिती असेल, मराठी टायपिंग तुम्हाला जमत असेल तर या ठिकाणी करू शकता. शिक्षण, तुम्ही जे काय मराठी फॉन्टमध्ये तयार केलं असेल ते इथं टाईप करून घ्यायचं आहे किंवा इथून कॉपी करून घ्यायचं आहे. बघा शिक्षणाच्या कॉलममध्ये कॉपी केलं आणि शिक्षणाच्या कॉलममध्ये पेस्ट केलं. रक्तगट निवडताना तुम्हाला जो काय रक्तगट असेल त्याचे ऑप्शन या ठिकाणी सर्व ऑप्शन तुम्हाला उपलब्ध आहेत. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काही विशिष्ट माहिती लिहायची असेल किंवा कंपनीचं नाव किंवा इतर गोष्टी लिहायची असेल तर ते तुम्ही इथून ॲड करू शकता. या ठिकाणी तुम्ही दिलेल्या बायोडेटाच्या फॉर्मॅटमधील भाग या ठिकाणी पेस्ट करायचा आहे आणि कंपनीचं नाव किंवा कंपनीची लोकेशन तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. वैवाहिक स्थिती तुमची जी असेल ती या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकता मित्रांनो. तर त्यासाठी नवीन फील्ड किंवा नवीन कॉलमला आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि वैवाहिक स्थिती तुमची जी असेल ती या ठिकाणी पेस्ट करायची आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला वडिलांचं नाव, मोबाईल नंबर जर का असेल तर तो या ठिकाणी टाकायचा आहे. आईचं नाव या ठिकाणी तुम्ही टाकू शकता किंवा वडिलांचा व्यवसाय टाकू शकता. तर मी तो भाग डिलीट केला आहे. आईचे नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं असेल तर इथून तुम्ही कॉपी करायचे आहे आणि या ठिकाणी पेस्ट करायचं आहे. संपर्क क्रमांक तुम्हाला जर हवा असेल तर तो या ठिकाणून आपण घेऊन संपर्क या ठिकाणी संपर्काचा जो भाग आहे त्या ठिकाणी संपर्क पेस्ट करायचा आहे. मोबाईल नंबर किंवा जे काय अपेक्षा काय पाहिजे आहे तुम्हाला ते या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकता. तर कॉपी करायचं आहे इथून आणि नवीन जो कॉलम तयार केला आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते टाकू शकता. तर तो या ठिकाणी पेस्ट करायचा आहे. नातेसंबंध तुमचे जर का नातेवाईकांनी कोणी जोडणार असेल तर त्या ठिकाणी त्यांचं नाव टाकायचं आहे. तुमचं मामाचं जे कुळ असेल, मामकुळ, तर ते या ठिकाणी मेन्शन करायला विसरू नका, कारण एकाच कुळामध्ये आपण जात नाही. त्यामुळे मामकुळ जर या ठिकाणी असेल विचारलेलं तर ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. मामांचं पूर्ण नाव लिहिलं तरी चालेल किंवा मामकुळ टाकलं तरी चालेल. ते या ठिकाणी आपण बदल करून घेत आहोत. वर दिलेल्या कॉलममधून आपण कॉपी करायचं आहे किंवा कट करायचं आहे आणि विचारलेल्या प्रश्नाच्या पुढे ते आपल्याला भरायचं आहे.
या ठिकाणी आपण ते पेस्ट करायचं आहे. भाऊ बहीण शिक्षण काय असेल ते या ठिकाणी आपण मेन्शन करायचं आहे. कॉपी करायचं आहे. आता या ठिकाणी बहिणीचा उल्लेख म्हणजे बहीण नाही आहे त्यामुळे आपण त्या ठिकाणी टाकत आहोत. भाऊ आहेत तर किती भाऊ आहेत तुम्हाला, तर ते या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. आईचे नाव या ठिकाणी मेन्शन केले आहे. धारकाविषयी आपण माहिती या ठिकाणी मेन्शन केली आहे. या ठिकाणी अपंगत्व आहे का हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर या ठिकाणी ते पण तुम्ही लिहायचं आहे किंवा किती अपंग आहेत, किती पर्सेंटेज तुमच्याकडे अपंगत्व आहे हे या ठिकाणी आपण टाकू शकतो. 50%, 20%, 60%, जेवढ्या प्रकारात आपलं अपंगत्व असेल ते आपण या ठिकाणी टाकू शकतो. मोबाईल नंबर या ठिकाणी जर का तुम्हाला व्हॉट्सअपचा असेल तर तो तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता. त्यानंतर तुम्हाला काही छंद किंवा व्यसन असेल तर ते या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. तुमचे स्वतःचे घर असेल तर ते पण या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही ज्या गोष्टी मेन्शन करणार असाल त्या सगळ्या इथं विचारलेल्या असतात. नसेल तर आपण या ठिकाणी त्या ॲड करून कॉपी करून पेस्ट करू शकतात मित्रांनो. तर शक्य झाल्यास तुमचा आधार कार्ड नंबर टाका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ओळखण्यासाठी किंवा तुमची माहिती पटवण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड मेन्शन करू शकता. तर तुमच्या रंगाबद्दल जर का या ठिकाणी कुठे विचारलं असेल तर रंग टाकायला विसरू नका, आणि जर नसेल तर तुम्ही या ठिकाणी ॲड करून रंग तुमचा टाकू शकता. आणि हा मेन्यू तुम्हाला ज्याही ठिकाणी घेऊन जायचा असेल त्या ठिकाणी तुम्ही घेऊन जाऊ शकता. बघा या ठिकाणी मी रंगाला वरती, इथून परत वरती, किंवा या ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टींना तुम्हाला उंची वरती करायची आहे, तुमचा रंग वरती करायचा आहे तर त्याला तुम्हाला वरती करता येईल. उंची, रंग, तुमची त्या कॉलमच्या समोरील रेषेला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही त्या वरती जाऊ शकता. धम्म या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो. बघा धम्म टाकायचा राहिला होता. तर आपण बौद्ध आहोत त्यामुळे आपण या ठिकाणी बौद्ध या नावाचा उल्लेख या ठिकाणी करणार आहोत. या प्रकारे तुम्ही तुमचा बायोडेटा पूर्ण जोपर्यंत रेडी होत नाही तोपर्यंत सगळ्या माहिती व्यवस्थित चेक करायची आहे. तुमचा या ठिकाणी पत्ता टाकायचा राहिला आहे तर तो पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तर या ठिकाणी आपण राहण्याचा पत्ता टाकायचा आहे मित्रांनो, आणि स्वमालकीचे घर आहे नाहीये हे पण या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. तुम्हाला लग्ना अगोदर फ्री हेल्थ चेकअप करून घेणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो. आणि हे प्रत्येक आईवडिलांनी मुलाशी किंवा मुलीशी जेव्हा तुम्ही बोलणार असाल भविष्यातल्या तुमच्या मुलाच्या लग्नासंदर्भात त्यांच्याबद्दल तुम्ही या प्रकारची विनंती नक्की करा की तुमचं फ्री हेल्थ चेकअप लग्ना अगोदरचं तर ते करून घेतलं पाहिजे मित्रांनो. रक्तगट पण तुम्ही विचारून घेतला पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये यांना अडचणी होणार नाही याची काळजी घ्या. तेही विचारून घ्या, आणि जर का काही असेल तर ते मेन्शन करा म्हणजे कुणाच्या आयुष्याची रांगोळी होणार नाही, रांगोळी होणार नाही याची काळजी घ्या मित्रांनो. तर बायोडेटा तयार झाल्यानंतर बायोडेटा संपूर्ण या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फोटो अपलोड करायचा मित्रांनो. जो तुमचा चांगला फोटो असेल तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. तुम्ही फोटो तुमच्या गॅलरीमध्ये किंवा तुमच्या कुठेतरी तो सेव्ह करा आणि तो चांगला फोटो तुम्ही या ठिकाणी अपलोड करायचा मित्रांनो, जेणेकरून तुमचा बायोडेटा सुंदर बनवण्यासाठी या फोटोला उपयोगी ठेवता येतं. तो क्लोजअप किंवा छान असा फोटो असेल तर तो या ठिकाणी आणायचा आहे आणि क्रॉप करून घ्यायचा आहे. या ठिकाणी डिझाईन निवडायची मित्रांनो. डिझाईन निवडताना अशा प्रकारची डिझाईन निवडा
की जी स्पष्ट आणि क्लिअर दिसेल, ज्यामध्ये जास्त डिझाईन किंवा जास्त ग्राफिक नसेल, तर अशी स्पष्ट डिझाईन निवडा जेणेकरून समोरच्यापर्यंत तुमचा इम्पॅक्ट चांगला जातो. आता या प्रकारे आपण या ठिकाणी वेगवेगळ्या डिझाईन्स निवडू शकतो. तर मी तुम्हाला सजेशन देईल की तुम्ही जितकी जास्तीत जास्त प्लेन डिझाईन निवडता येईल तेवढी प्लेन डिझाईन निवडा. आता मी ही क्लासिकल एक डिझाईन आहे ती निवडली आहे. ती निवडल्यानंतर डाउनलोड बायोडेटा या फॉर्मॅटवरती आपण क्लिक करायचा या आणि या ठिकाणी PDF स्वरूपात जर का तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर बघा PDF स्वरूपात डाउनलोड झाला आहे. आणि PNG म्हणजे JPG फॉर्मॅटमध्ये जर का तुम्हाला बायोडेटा डाउनलोड करायचा असेल तर तो डाउनलोड फोल्डरमध्ये या ठिकाणी डाउनलोड झाला आहे. बघा या ठिकाणी तो या प्रकारात डाउनलोड झाला आहे. तर कृपया ग्रुपमध्ये या प्रकारे आपण बायोडेटा बनवून पाठवा. जी माहिती आपल्याला योग्य वाटत असेल तीच माहिती या बायोडेटामध्ये टाका आणि असा बायोडेटा बौद्ध वधूवर परिणयसूचक प्रशांत सोनवणे सर यांच्या ग्रुपवरती शेअर करा. त्यांचा मोबाईल नंबर 94 23 91 37 78. पुन्हा एकदा सांगतो 9423913778. हा प्रशांत सोनवणे सर यांचा ग्रुपचा नंबर आहे. यामध्ये तुम्ही बायोडेटा यांना पर्सनल नंबरवर किंवा यांच्या ग्रुपवर तुम्ही शेअर करू शकता. भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आपल्या मुलांच्या लग्नासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. सप्रेम. जय भीम. Hello everyone, Jai Bhim. We will provide photography and video shooting services for any social event in the society at a 50% discount.